यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याला एका झाडाने कोट्यधीश केले। पुसद तालुक्यातील खुर्शी येथील केशव शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। 7 एकर वडिलोपार्जित शेतात एक झाड आहे। 2013-14 हे झाड नेमकं कशाचं आहे हे शिंदे परिवाराला माहीतच नव्हतं। मात्र 2013 आणि 14 मध्ये रेल्वेचा एक सर्वे झाला। त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचं असून त्याचे मूल्य समजावून सांगितलं। त्यावेळेस शिंदे परिवार एकदम चक्रावून गेलं। रेल्वेनं भूसंपादन केलं, मात्र या झाडाचं मूल्य देण्याचे टाळाटाळ करत होते। त्यामुळे या परिवाराने या झाडाचं खासगीरित्या मूल्यांकन काढलं। त्यावेळेस त्याचं मूल्यांकन होतं 4,97,00,000 रुपये। मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे हे कुटुंब न्यायालयात गेले। न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।